नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्स या युट्यूब चॅनलमध्ये आणि त्रिशूला एमसीक्यू सिरीज मध्ये आपलं स्वागत आहे. आपण आलेलो आहोत आज एपिसोड नंबर 29. किती एपिसोड नंबर आपलं चाललंय 29. ज्यांनी पण पहिल्यांदा बघत आहे त्यांनी कुठनं सुरुवात करायचंय, पहिल्यापासून 29 पर्यंत असं सिरियल बजायचंय. त्याच्यासोबत तुम्हाला काय करायचे, शॉर्ट्स नोट्स बनवायचं आहे, जे तुम्हाला कशासाठी फायदा होणार आहे, ज्यावेळी एक्झामचा डेट अनाउन्समेंट होतील आणि ज्यावेळी तुम्ही एक्झामला जायचं अगोदर तुम्हाला फक्त काय, तुम्ही 2-3 तासात किंवा 5 तासात ही सगळी एकदम जे सिरीज असो, हे त्रिशूला सिरीज असो, त्रिशूला असो किंवा ब्रह्मास्त्र असो किंवा आपल्या सीएचओचे जे सिरीज चालू आहे ते असो, एकदम तुम्हाला काय करायचे, त्याच्यासोबत शॉर्ट नोट्स बनवायचे आणि बिफोर एक्झामिनेशन तुम्हाला एकदा सगळे रिव्ह्यू करायला पाहिजे तुम्ही. म्हणजे काय, तुमचं माइंडसेट असा असणार, बाबा मला येते आणि मी काय सगळी जे कुठली पण क्वेश्चन येऊ त्याला ट्रॅकल करू शकतो. ओके, आपल्याला सुरू करायचे काय, एपिसोड नंबर 29. त्रिशूला सिरीज आपलं चालू आहे. बघा, जे मेन एपिसोड असणार आहे कशासाठी असणार आहे, सीएचओ महाराष्ट्र स्पेशल एपिसोड आपलं चालू आहे. त्याच्यासोबत नॉर्शेट 10 सीएचओ महाराष्ट्र आहेतच, डीएमईआर, डीएचएस आणि सीआरई, आरआरबी, ईएसआयसी, त्याच्यासोबत आपले नर्सिंग फील्ड मधले सर्व एक्झाम म्हणजे जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे सर्वांना आपण टार्गेट करत जाणार आहोत. स्पेशली कुठला असणार आहे, सीएचओ साठी. बरं का, असं नाही की सीएचओ साठी ही चाललोय एपिसोड त्याच्यामधलं नॉर्शेटला किंवा कुठल्या पण एक्झामला क्वेश्चन येणार नाही, असं होऊ शकत नाही. कारण बरं का, आपलं सिलेबस एकच आहे, फक्त जे विचारणार आहे क्वेश्चन जे थोडं वेगळ्या पद्धतीने विचारतात. आता तुम्हाला सीएचओ मध्ये कसं विचारणार, तुम्हाला काय त्यांना बीपी विचारायचं आहे, म्हणजे त्यांनी काय विचारणार, डायरेक्ट विचारणार तुम्हाला नॉर्मल बीपी किती असते. पण नॉर्शेट मध्ये काय विचारणार, एक पेशंट आले 5 मिनिटं तुम्ही म्हणजे सिगरेट पिऊन आलेले, तुम्ही कशा पद्धतीने बीपी चेक करणार, म्हणजे नॉर्मल किती असं राऊंड मारून विचारणार. मग विचारणार काय आहे, तेच विचारणार आहे जे आपलं नर्सिंग फील्डमध्ये आहे. ओके, चला, त्याच्यामध्ये आपण सर्व नर्सिंग सब्जेक्ट कव्हर करणार आहे. आपलं ही मराठी मधला पहिल्यांदा काय सिरीज असणार आहे. ओके, चला मग आपण सुरुवात करूया. सुरुवात करायच्या अगोदर तुम्हाला काय करायचंय, इथे तुम्हाला करायचं आहे लाईक चॅनलला आणि हा युट्यूब व्हिडिओला काय करायचंय, लाईक करायचंय आणि कॉमेंटमध्ये फीडबॅक द्यायचंय, बाबा तुम्हाला कसा वाटतंय हा सिरीज. आणि काही तुम्हाला क्वेरी वगैरे असेल तर तुम्ही काय विचारू शकता. आणि जे विद्यार्थी तुमचं मित्रमैत्रिणी आहे सीएचओ साठी किंवा डीएमईआर किंवा डीएचएस साठी अभ्यास करत असेल किंवा आपलं सेंट्रल गव्हर्नमेंटची नॉर्शेटची तयारी करत असेल तर त्यांना काय, ही आपली चॅनल काय करा, रेफर करा बरं का, आणि सबस्क्राईब करा, त्याच्यासोबत बेल आयकॉन दाबा. म्हणजे काय, जेणेकरून तुम्हाला इंटिमेशन भेटणार, म्हणजे नोटिफिकेशन भेटणार आहे ज्यावेळी व्हिडिओ अपलोड होतील. हे झालं. आपण युट्यूबमध्ये, व्हॉट्सअप, टेलिग्राम इकडे सगळीकडे अवेलेबल आहेत, तुम्ही फायदा घेऊ शकतात. ओके, चला आपण काय करूया, ते एपिसोड नंबर किती 28 मध्ये मी एक क्वेश्चन दिलतो तुम्हाला. काय दिलतो क्वेश्चन, काय, द होम बेस्ड एमसीक्यू ऑफ द डे म्हणून, द होम बेस्ड न्यूबॉर्न केअर म्हणजे काय, एनबी आहे का, नाही, HBNC म्हणतात आपण शॉर्ट फॉर्म मला. HBNC केअर स्कीम लॉन्च इन, हे स्कीम कधी लॉन्च झालेलं आहे असं विचारलेलं क्वेश्चन आहे. बघा काय काय दिलेलं ऑप्शन मध्ये, 1992, 2011, 2000 आणि 2007, हा चारी मधला एक ऑप्शन एकदम बरोबर असणार आहे. मग आपल्याला हुडकायचं आहे बाबा कुठली बरोबर आहे. बघा, ही असा क्वेश्चन आहे. आता डायरेक्ट विचारले त्यांनी काय, होम बेस्ड न्यूबॉर्न केअर, हे सीएचओचं क्वेश्चन झालं. मग हेच नॉर्शेट मध्ये विचार असेल तर थोडं गुंडाळून येऊन विचारतात. ओके, एवढा झालं. मग आपण काय करायचे, HBNC बद्दल आपल्याला थोडं का माहिती घ्यावंच लागेल, कारण इम्पॉर्टंट आहे बरं का सीएचओ साठी आणि नॉर्शेट साठी पण. चला मग काय, HBNC म्हणजे काय, होम बेस्ड म्हणजे काय, होम बेस्ड म्हणजे काय, घरी करणारे यांनी होम बेस्ड न्यूबॉर्न केअर, ह्याच्यामध्ये सगळं आपल्याला कळून चुकतं. बघा काय, न्यूबॉर्न होम म्हणजे काय, घरी काय करणार आहे, बेस्ड न्यूबॉर्न केअर, जे न्यूबॉर्न म्हणजे किती दिवस येत आहे, 0 ते न्यूबॉर्न म्हणजे किती 28 दिवसाचे जे बच्चूंना काय करायचंय, केअर द्यायचंय, कुठे, घरी. हे आहे मेन उद्देश कशाची, HBNC शॉर्ट फॉर्म काय याचा, HBNC केअर आपण म्हणतात, HBNC होम बेस्ड न्यूबॉर्न केअर. कधी लॉन्च झाले, ही लॉन्च झालेला आहे 2011 मध्ये, लॉन्च इन 2011, 2011 मध्ये केलेलं आहे. पण कोणी केलंय, बाय कोण, आपली सरकार, कुठली, सीएचओचं सरकार, कुठली, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. अंडर कशामध्ये, NHM मध्ये त्यावेळी, पण NHM आता. ओके, हे झालं ह्याच्याबद्दल. आणि कशासाठी केलंय, इम्प्लिमेंट थ्रू. बघा, ह्यांनी इम्प्लिमेंट कोण करणार आहे, सीएचओ करणार आहे का, इम्प्लिमेंट, एकच मिनिट, इम्प्लिमेंट थ्रू कोण करणार आहे, इम्प्लिमेंट ही करणार आहे आपली जे तुमच्या अंडरमध्ये असणार आहे, कोण, आशा वर्कर. आशाताई ही काम करणार आहे काय, होम बेस्ड न्यूबॉर्न केअर म्हणजे काय, व्हिजिट द्यायचं असतं त्यांना. बघा, ही आणायचं कारण काय होतं, मेन उद्देश काय होतं, HBNC, एम ऑफ HBNC
काय होम बेस्ड न्यूबॉर्न केअरची उद्देश काय होतं, म्हणजे गोल काय होतं त्यांचं, कशासाठी आणलंय, त्यांना करायचं होतं टू रिड्यूस म्हणजे कमी करायचं आहे काय, निओनेटल मॉर्टॅलिटी, निओनेटल मॉर्बिडिटी. मॉर्बिडिटी म्हणजे काय, आराम म्हणजे काय, तर डिसीज वगैरे नाही. मी काय म्हणतो बघा, मॉर्टॅलिटी बरं का, मॉर्टॅलिटी म्हणजे काय, डेथ. निओनेटल मॉर्टॅलिटी रेट त्यांना काय कमी करायचं होतं. निओनेटल म्हणजे काय, आता जस्ट सांगितलं 0 ते 28 दिवस बरं का. हे झालं थ्रू तसा पद्धतीने थ्रू स्ट्रक्चर्ड होम व्हिजिट्स काय करणार आहे, होम व्हिजिट करणार आहे. बघा मी काय म्हटलं, होम बेस्ड न्यूबॉर्न केअर, याच्यामध्ये तुम्हाला पटकन लक्ष द्यायला पाहिजे. घरी देऊन व्हिजिट द्या, म्हणजे घरी व्हिजिट देऊन काय होणार आहे, केअर देणार आहे. ओके, ह्याच्यामध्ये काय होणार, अर्ली आयडेंटिफिकेशन, अर्ली आयडेंटिफिकेशन, अर्ली आयडेंटिफिकेशन, अजून काय, रेफरल जे आपण काय करायचं, रेफरल करायचे कुठल्या पेशंटचं, जे आपल्याला काय डेंजरस साईन वगैरे दिसतंय, डेंजरस साईन. लक्षात आलं मी काय म्हणतो बघा. एम काय आहे, टू रिड्यूस द निओनेटल मॉर्टॅलिटी, 0 ते 28 दिवसांच्या बच्चूमध्ये काय मॉर्टॅलिटी थांबवायचं म्हणजे कमी करायचंय थ्रू स्ट्रक्चर्ड होम व्हिजिट. म्हणजे काय, एक स्ट्रक्चर आहे असं बाबा की या दिवसाला तुम्ही काय व्हिजिट करायला पाहिजे. आणि अर्ली साईन बघा, अर्ली आयडेंटिफिकेशन, काहीतरी डेंजर साईन आपल्याला दिसलं तर आपल्याला आयडेंटिफिकेशन करायचंय आणि रेफरल द्यायचं आहे. ही रेफरल आहे बरं का. आपल्याला काय, रेफरल ऑफ डेंजर साईन दिसलं तर आपल्याला काय पाठवायचं आहे. बघा ह्याचा मेन ऑब्जेक्टिव्ह काय, आपण एम बघितलं, ऑब्जेक्टिव्ह आपल्याला बघायचं आहे. HbNc ही अंडर NH मध्ये येते बरं का. ही काय सेपरेट तुम्हाला 20 मार्क मध्ये येऊ शकते. हे झालं, त्याचा उद्देश काय होता, अर्ली आयडेंटिफिकेशन एक होता. अर्ली आयडेंटिफिकेशन म्हणजे लवकर काय शोधून काढणे, हा बाबा ही बच्चूला काय डेंजरस साईन येत आहे. हे झालं. त्याच्या नंतर मेंटेन वार्मथ म्हणजे काय, गरमी, गरमी म्हणजे कशासाठी, टू प्रिव्हेंट हायपोथर्मिया, टू प्रिव्हेंट हायपोथर्मिया. हायपोथर्मिया काय, सायलेंट किल्लर, हायपोथर्मिया मी लास्ट क्लासमध्ये तुम्हाला सांगितलेलं. म्हणजे ह्याच्यामध्ये कुठले, आपलं त्रिशूलामध्ये नाही, कुठले CHO सिरीज मधले, टू प्रिव्हेंट द हायपोथर्मिया. हे झालं. त्याच्यानंतर प्रमोट प्रॉपर, कसे एकदम प्रॉपर पद्धतीने केअर द्यायचं आहे. कशाची, कॉर्ड केअर द्यायचं आहे. त्याच्यानंतर मॉनिटर ऑफ अ डेंजर साईन आपल्याला दिसलं की हे मॉनिटर करायचं आहे आणि काय पुढे डेंजर साईन रेफरल करायचं आहे. आणि इम्प्रूव्ह न्यूट्रिशन आणि त्यासोबत इम्युनायझेशन, इम्प्रूव्ह न्यूट्रिशन आणि इम्युनायझेशन बच्चूला ही आपल्याला इम्प्रूव्ह करायचं आहे. त्याच्यानंतर प्रोव्हाइड काउन्सिलिंग म्हणजे काउन्सिलिंग करायचं आहे. प्रोव्हाइड काउन्सिलिंग काउन्सिलिंग कशासाठी करणार, तो आईला आणि आईच्या फॅमिलीला, मदर अँड फॅमिली. हे झालं. आणि अजून काय होतं, अर्ली रेफरल. हा, डेंजर साईन्स याच्यावर राहिले का, आलेले तो बरं का. अर्ली रेफरल जे डेंजर साईन भेटले होते फॉर अ सिक न्यूबॉर्न. हे झालं कशाचं, सिक न्यूबॉर्न्स. एवढी लक्षात ठेवलं तर बस. बघा ऑब्जेक्टिव्ह आणि मेन गोल हे लक्षात ठेवायचं आहे. बघा होम बेस्ड न्यूबॉर्न केअर बद्दल आपण थोडक्यात बघितलंय. हे झालं शेड्यूल. होम बेस्ड न्यूबॉर्न केअर 0 ते 28 दिवसामध्ये HbNc लॉन्च 2011 मध्ये आणि बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया NHM मध्ये येतात बरं का. NHM प्रोग्राम मध्ये आणि इम्प्लिमेंट थ्रू द आशा वर्करने ही सगळे काम करणार. बघा आशा वर्कर म्हणल्यावर लक्षात आले कधी ह्यांनी व्हिजिट देणार, इथेच देतो बरं का. काय HbNc होम व्हिजिट शेड्यूल, HbNc काय व्हिजिट शेड्यूल म्हणजे कधी जायचं बाबा. आणि तुम्हाला पण माहिती असायला पाहिजे बरं का. असं नाही की आशाताई म्हटले की हा सर मी गेलतो व्हिजिटला, पण कधी जायचं हे पण तुम्हाला सांगायला पाहिजे. हा आशाताई असं तुमचं टाइम टेबल आहे बाबा, तुम्ही या दिवशीच जायला पाहिजे. हे झालं फॉर न्यूबॉर्न. ते पण कुठलं, नॉर्मल न्यूबॉर्न बरं का. फॉर अ नॉर्मल न्यूबॉर्न म्हणजे एकदम चांगल्या पद्धतीचे न्यूबॉर्न आहे, म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही, एकदम नॉर्मल आहे. मग ज्यावेळी आशा वर्करनी किती व्हिजिट करायला पाहिजे, नेक्स्ट 6 व्हिजिट. किती व्हिजिट करायचं, आशाताईला 6 व्हिजिट करायचं आहे. पण टायमिंग तुम्हाला पण माहिती असायला पाहिजे. ही झालं पहिला व्हिजिट, दुसरा व्हिजिट, तिसरा व्हिजिट, चौथा व्हिजिट, ओके, आणि 5वा व्हिजिट, 6वा व्हिजिट. पहिला व्हिजिट कधी देणार, डे फर्स्ट, पहिल्या दिवशी पहिला व्हिजिट. हे झालं पहिला व्हिजिट. त्याच्यानंतर डे तिसरा,
डे 3 हे झालं दुसरा विजिट, आणि तिसरा विजिट कधी डे 7 हे झालं तिसरा विजिट, आणि चौथा डे 14 बघा 1 3 7 14. त्यानंतर डे 14 नंतर कुठं 21 आणि सव्वा कधी 28. ही झालं नॉर्मल मध्ये बरं का. नॉर्मल मध्ये काय नॉर्मल बच्चू मधलं ही शेड्यूल चालू आहे बरं का. कशामधलं नॉर्मल बच्चू मधलं. ओके ते झालं. किती टोटल किती झालं टोटल 6 विजिट झाले बरं का. किती 6 विजिट झाले. पण इथे काय म्हटलो मी नॉर्मल म्हटलो, पण इन केस ऑफ काय म्हणू शकतो इन केस ऑफ काय म्हणू शकतो फॉर LBW लो बर्थ वेट म्हणजे किती लेस दॅन 2.5 kg चा बच्चू असो, किंवा आपली प्रीटर्म बिफोर 37 वीक लेस दॅन 37 वीक मध्ये डिलिव्हरी झालेले जे बच्चू आहे त्यांच्यासाठी पण सेम असणार आहे, पण प्लस एडिशनल असणार आहे. आशा ताई मेक 3 ॲडिशनल बरं का. 3 ॲडिशनल म्हणजे ह्याच्यापेक्षा जास्त 3 करायचं आहे काय विजिट ॲडिशनल विजिट. टोटल किती होणार मग टोटल किती 6 + 9 सॉरी 6 + 9 नाही 6 + 3 9 असे 9 विजिट होणार. मग इथे 6 विजिट आहे, इथं 7वा विजिट आणि 8वा विजिट इकडे असणार आहे 9वा विजिट. ही असणार आहे डे इथं 28 झाले. 28 नंतर किती 34 डे 41 आणि डे 48. ही असणार आहे कशासाठी इन एक्स्ट्रा एडिशनल LBW बच्चू मध्ये म्हणजे प्रीटर्म किंवा लो बर्थ बेबी वेट मध्ये. हे लक्षात आलं. ही विजिट लक्षात ठेवायचं इम्पॉर्टंट आहे बरं का. लक्षात ठेवा. ओके चला आपलं क्वेश्चन कुठे होतं आपण डिटेलमध्ये बघितलेलं आहे. ओके हा अजून एक इम्पॉर्टंट काय माहिती आहे का आपण उत्तर बघूया पहिला. द होम बेस्ड न्यूबर्न केअर बघा काय द होम बेस्ड न्यूबर्न केअर स्कीम लॉन्च इन 92 नाही 2000 पण नाही हे पण नाही. मग आपले उत्तर असणार आहे 2011 मध्ये. इन केस ऑफ किती विजिट होते HbNCचं आशाताईला 6 विजिट होते नॉर्मल बेबी मध्ये, पण प्रीटर्म मध्ये आणि LBW मध्ये किती 9 विजिट होते. किती 9 विजिट होते बघा. 9 विजिट केल्यावर आशाताईला गेट 250 रुपीज किती गेट RS 250 रुपीज पर न्यूबर्न म्हणजे प्रत्येक न्यूबर्न वरती आशाताईला 250 रुपये भेटतील बरं का. न्यूबर्न आफ्टर सगळे विजिट झाल्यावर बरं का. आफ्टर कम्प्लिशन ऑफ शेड्यूल होम विजिट हे दिल्यावर हे सगळे झाल्यावर आशाताईला 250 रुपये भेटणार आहे. हे झालं प्रत्येक न्यूबर्न बरं का. असं नाही तुम्ही कन्फ्युजन होऊ नका. प्रत्येक विजिटला नाही बरं का. एक न्यूबर्नला किती विजिट करायचे नॉर्मल समजा 6 विजिट करायचे. हे 6 विजिट झाल्यानंतर 250 रुपये भेटणार. असं समजायचं नाही की प्रत्येक विजिटला 250 म्हणजे किती जाणार. इथे 9 म्हणजे किती इथे 250,000 झाला असं नाही बरं का. म्हणजे एक न्यूबर्नला 250 रुपये. आता नेक्स्ट पेशंटला परत 250 रुपये असे या पद्धतीचे 250 रुपये आशाताईला भेटणार. हे झालं HbNC बद्दल. ओके चला उत्तर तर आपल्याला भेटलेलं आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊया. बघा काय म्हणतंय नेक्स्ट क्वेश्चन. द फिजिशियन बघा डॉक्टरने काय केलंय ह्याचं ऑर्डर्ड ॲट्रोपिन सल्फेट काय ऑर्डर केलेलं आहे ॲट्रोपिन सल्फेट ऑर्डर केलेलं आहे. किती ते पण 0.4 mg बघा IM बिफोर सर्जरी म्हणजे सर्जरीचं अगोदरच काय केलं काय ऑर्डर केलेलं आहे. द मेडिकेशन इज अ सप्लाइड इन बघा किती 0.8 mg per milliliter. द नर्स शूड ॲडमिनिस्टर हाऊ मेनी मिलीलिटर ऑफ द मेडिकेशन. कॅल्क्युलेशन आहे आपल्याला काय करायचे किती द्यायचं आहे आपण काढूया. आता क्वेश्चन मधूनच आपण जे इम्पॉर्टंट डाटा काढूया. बघा काय म्हणतं फिजिशियन ऑर्डर म्हणजे काय यांनी डिझायरेबल डोस दिले आणि अवेलेबल डोस पण दिलेले आहे. बघा जे डिझायरेबल डोस किती आहे फिजिशियन ऑर्डर ॲट्रोपिन म्हणजे ऑर्डर किती केले त्यांनी 0.4 mg एवढा ऑर्डर केलेला आहे बरं का. हे झालं ह्याच्याबद्दल. आणि द मेडिकेशन इज सप्लाइड म्हणजे अवेलेबल किती मध्ये 0.8 mg मध्ये अवेलेबल आहे. बघा काय म्हटले पर मिलीलिटर म्हणजे प्रत्येक मिलीलिटर म्हणजे क्वांटिटी पण दिलेली आहे त्यांनी. क्वांटिटी किती 1 ml दिलेलं आहे. मग आपल्याला काय करायचंय हाऊ मेनी मिलीलिटर बघा काय द ॲडमिनिस्ट्रेशन हाऊ मेनी मिलीलिटर ऑफ द मेडिकेशन म्हणजे किती द्यायचं आहे. मग पटकन लक्षात यायला पाहिजे कुठली जे आपलं सगळ्यांचं फेवरेट DA × Q. मी फुल फॉर्म लिहितो बरं का. म्हणजे तुम्ही म्हटलं सर हे कुठनं आलं शॉर्ट फॉर्म. ही असणार आहे डिझायरेबल डोज डिवायडेड बाय अवेलेबल डोज.
अवेलेबल डोज इंटू काय क्वांटिटी, ही क्वांटिटी. ओके चला, डिझर्बल किती आहे 0.4 mg आहे. बरं ओके. आता नेक्स्ट अवेलेबल 0.8 mg, एकदम ओके. आणि क्वांटिटी किती 1 ml आहे. मग नेक्स्ट आपल्याला काय करायचंय, आता गेलं एकचं काही संबंधच येत नाही, mg इकडे राहिलं. आणि बघा हे 1चं काय फरक पडत नाही, mg कॅन्सल झाला इकडे. आणि 0.4 म्हटलेलं आहे म्हणजे 0.4 आणि इकडे म्हणजे काय 1/2 आलं, इकडे 1 आणि इकडे 2 म्हणजे काय 0.5 झालं. मग ml इकडचं राहिलं 0.5 ml एवढी आपल्याला काय करायचं आहे, ऍडमिनिस्ट्रेशन करायचं आहे. बघा परत एकदा सांगतो, डिझरेबल डोज म्हणजे त्यांनी ऑर्डर केलेले 0.4 mg आणि अवेलेबल आहे. बघा त्यांनी काय 0.4 mg ऑर्डर म्हणजे एवढी द्या, पण ते मध्ये किंवा जे मध्ये किती 0.8 mg पर ml म्हणजे 1 ml मध्ये किती आहे 0.8 mg, क्वांटिटी किती 1 ml आहे. आणि किती डिझरेबल डोज ही फॉर्म्युला यूज करायचा आपल्याला, अवेलेबल डोज इंटू असे क्वालिटी. बघा क्वांटिटी बघा डिझरेबल किती होतं 0.4 आणि 0.8 इकडे 1 ml, एकचा काय फरक येत नाही. आणि इथे 4 आणि 8 आहे म्हणजे इकडे 1/1/2 असे डिवाइड होते. आणि 1/2 म्हणजे किती हाफ म्हणजे काय 0.5 ml एवढं उत्तर येणार आहे. 2.5 आहे का नाही, 10 नाही, 1.2 नाही. मग आपले उत्तर असणार आहे बी. कुठे 0.5 ml एवढं एकदम उत्तर बरोबर असणार आहे आपलं. ओके लक्षात आलं. चला आता आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. एकदम इझी क्वेश्चन म्हणजे क्वेश्चन होता आजचं. चला नेक्स्ट काय म्हणते बघूया. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते, पोस्टपार्टम. बरं का, पोस्टपार्टम म्हणजे काय आफ्टर डिलिव्हरी. स्टेरिलायझेशन म्हणजे तुम्हाला माहिती आहे काय, इकडे काय फॅमिली प्लॅनिंगचं आलं. आणि शुड बी डन डॅश आफ्टर लेबर म्हणजे काय डिलिव्हरी झालेलं आहे आईचं, म्हणजे एक पीएनसी मदरचं आता काय पोस्टमार्टम झाल्यावर काय पीएनसी मदर झाले. आता काय म्हणते ह्यांनी पोस्टमार्टम मध्ये स्टरलायझेशन करायचं आहे इन केस ऑफ फॅमिली कंप्लीट झालेलं आहे. त्यांचा 2 बच्चे, अगोदर एक बच्चे होता, आता एक डिलिव्हरी झालेलं आहे म्हणजे फॅमिली कंप्लीट झाल्या. आता काय करायचं त्यांना स्टरलायझेशन करायचं आहे. पण एकदम काय म्हणते ह्यांनी शुड बी डन, कधी डन व्हायला पाहिजे. बघा काय म्हणते लेबर नंतर बरं का, आफ्टर लेबर म्हणजे काय डिलिव्हरी झाल्यानंतर 12 तासचे बघा 12 hours टू 7 days, 24 तास टू बघा 24 hours टू 7 days, 48 hours टू काय 7 days, 72 hours टू 7 days. बघा 7 days पर्यंत एवढी लक्षात आलं, या 7 दिवसामध्ये करावं लागेल. पण सुरुवात करते बघा इथे 12 तास दिलेले, 24 तास 48 काय 72 तास. बघा यांनी काय म्हटलं ऑप्शन मध्ये, आता समजा पहिले ऑप्शन काय 12 तास ते 7 days ह्या पिरियड मध्ये करायचं असं म्हणते बरं का. असं नाही की विदिन 12 hours आणि विदिन 7 days असं नाहीये. 12 तास नंतर सुरू होणार आणि 7 दिवसापर्यंत राहणार असं या ऑप्शन मध्ये एकदम कुठली बरोबर असणार आहे यांनी विचारताय. बघा पोस्टमार्टम स्टरलायझेशन बद्दल विचारते त्यांनी. चला आपण काय करूया, थोडक्यात डिस्कशन करूया. पोस्टमार्टम स्टरलायझेशन म्हणजे काय. पोस्टपार्टम स्टरलायझेशन म्हणजे काय, इकडे फॅमिली प्लॅनिंगचं आलं. स्टरलायझेशन म्हणजे आपण काय म्हणू शकतो PPS, पोस्टपार्टम स्टरलायझेशन झालं. बघा ह्याच्यामध्ये काय आपण जे ट्यूब लायगेशन करणार आहे, कुठली जे आपलं फॉलोपियन ट्यूब लायगेशन, मी डायग्राम मांडलो दाखवतो बरं का. ट्यूब लायगेशन परफॉर्म करणार आहे, परफॉर्म्ड आफ्टर काय लेबर म्हणजे काय चाइल्ड बर्थ म्हणजे बच्चू जन्मल्यानंतर. आफ्टर बर्थ युजली बाय द मिनी लॅप्रोटॉमी. कसे मिनी लॅप्रोटॉमी अनुसार. लॅप्रोटॉमी ही कशामध्ये फॅमिली प्लॅनिंग मध्ये येते बरं का. हे झालं पोस्टपार्टम स्टरलायझेशन बद्दल. ओके हे ह्याच्याबद्दल झालं. बेस्ट टाइम कधी असणार आहे, तुमचं उत्तर इथेच काय बसले बघा, चुकून काय लपून बसलेलं आहे. बेस्ट टाइम कधी असणार आहे, याचा असणार आहे 48 hours. बघा 48 तास नंतर आफ्टर डिलिव्हरी म्हणजे 48 तासांनंतर आफ्टर डिलिव्हरी ते पासन अँड अप टू कधीपर्यंत, अप टू 7 days ऑफ पोस्टपार्टम. लक्षात आलं मी काय म्हणतो, 48 तासांनंतर 48 hours आफ्टर डिलिव्हरी झाल्यानंतर 48 तास असता बघा, तिथनं सुरुवात होणार आणि 7 दिवसापर्यंत 7 days ऑफ द पोस्टपार्टम ही एकदम बेस्ट टाइम असणार आहे. तुम्ही म्हणतील हे 48 तासांनंतर म्हटले, मग अगोदर करायला काय झाले,
तुम्ही 7 दिवसापर्यंत म्हणजे 7 दिवसानंतर केलं तर काय होणार आहे हे पण तुम्हाला रॅशनल माहिती असायला पाहिजे. इन केस ऑफ कुठली तरी एक पेशंट येते, तर असं असं आम्हाला काय करायचं. हा बघा, ही फॅमिली प्लॅनिंग मध्ये तुम्हाला टार्गेट देतात बरं का. तुम्ही ज्यावेळी काय ऑफिसर होऊन जाणार ना ऑन ड्युटी मध्ये, त्यावेळी तुम्हाला टार्गेट असणार असं असं बाबा तुम्ही किती फॅमिली प्लॅनिंग केला, त्याच्यामध्ये NSV किती झालं, IUCD किती झालंय, आणि डंपा किती लोकांना दिले, म्हणजे तुम्ही किती पेशंटना दिले, हे सगळी तुम्हाला बघा. त्यांना काउन्सिलिंग करताना तुम्हाला एवढं तरी माहिती असायला पाहिजे ना. हा बाबा एवढे तासमध्ये आपण करतो, कशासाठी टाइम फिक्स आहे हे पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे. मग आपण काय थोडक्यात समजून घेऊया. काय पहिला काय 48 आवर्स आफ्टर म्हटलेले, मग 48 तासाच्या अगोदर आपल्याला का नाही करायचंय. वाय नॉट, वाय नॉट बिफोर 42 येत आहे बघा. 48 आवर्स 48 तासाच्या अगोदर आपल्याला का नाही करायचंय, म्हणजे नाही करायचंय पण का. ही ज्या वेळी असणार आहे युट्रस काय करतो, स्टील कॉन्ट्रॅक्टिंग, म्हणजे ही कॉन्ट्रॅक्ट करत असतो अजून सुद्धा. कॉन्ट्रॅक्टिंग कधी, बिफोर म्हणजे काय 48, हे काय बिफोर 48 आवर्स हे झालं. त्याच्यानंतर पेशंट मे, आता जस्ट डिलिव्हरी झाले त्यांचं, पेशंट मे बी अनस्टेबल. पेशंट कसं असणार आहे, अनस्टेबल इमिडिएटली आफ्टर डिलिव्हरी नंतर त्यांनी काय अनस्टेबल असणार आहे. एवढी मोठी प्रोसेस झाले, 4 लेबर स्टेज झाले, त्याच्यामध्ये सगळी कॉन्ट्रॅक्शन असो ही सगळी आउट ऑफ स्टेज मध्ये झालेले असते आई बरं का लेबरमध्ये. आणि पेशंट मे बी अनस्टेबल आफ्टर काय, आफ्टर डिलिव्हरी म्हणा किंवा लेबर म्हणू शकता. त्याच्यानंतर एकदम स्टेबल नसणार आहे. हे झालं बिफोर 48 आवर्सचं रिझन. मग नेक्स्ट काय होतं, कुठे गेलं, अप टू काय म्हटलेलं 7 days ऑफ पोस्टपार्टम. आता 7 दिवसाचा नंतर का नाही करायचं हे पण आपल्याला माहिती असायला पाहिजे. वाय नॉट आफ्टर 7 days ऑफ पोस्टपार्टम. 7 days ऑफ पोस्टपार्टम नंतर का नाही करायचं. ओके बघा, ह्याच्यामध्ये काय झालेलं असते, युट्रस बिकम स्मॉल. युट्रस काय झालेलं असते, स्मॉल झालेलं असतं बाबा, स्मॉल, आणि काय वरती गेलेलं असतं. मूव्स बॅक टू पेल्विस. कुठे, पेल्विस मध्ये गेलेलं आहे, पेल्विक एरियामध्ये. हे झालं. त्याच्यानंतर ट्यूब आर हार्डर. काय झालेलं असतं, ट्यूब थोडी हार्ड झालेले असते. ट्यूब आर हार्डर टू रीच. तिथं पोहोचण्यापर्यंत थोडी अवघड जाणार आहे. आणि त्याच्यानंतर इन्क्रीज द सर्जिकल कॉम्प्लिकेशन. जे सर्जरी करताना आपण जे प्रोसिजर करणार आहे त्यावेळी काय होते, इन्क्रीज द कॉम्प्लिकेशन जास्त होऊ शकतो. हे झालं काय, त्याच्याबद्दल आपण एक सिलेक्टेड टाइम होता पोस्टपार्टम स्टेरिलायझेशनसाठी. काय 48 तासांनंतर ते 7 दिवसापर्यंत ते पोस्टपार्टमचं. आपण बिफोर 48 आवर्स पण बघितलं आणि 7 दिवसानंतर पण का करत नाही हे पण बघितलं. मग आता तुम्हाला लक्षात यायला पाहिजे 48 ते 7 दिवसापर्यंत ह्याच्या वेळी काय असते बाबा, आपण ह्या वेळीच का करतो हे पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे. चला, मग जे पिरियड होता कुठली 48 आवर्स होता, तो कितीपर्यंत 7 days ऑफ पोस्टपार्टम. या टाइम पिरियड मध्ये असं काय आहे सर, हे तुम्ही म्हणता ह्यावेळीच करायचं आहे. बघा, त्यावेळी आपलं मेन जे आपलं युट्रस असतो, युट्रस त्यावेळी असतो स्टील एनलार्ज्ड म्हणजे थोडी मोठी असणार आहे या पिरियड मध्ये. हे झालं एनलार्ज्ड. मग एनलार्ज असेल तर काय फायदा होणार आहे आपल्याला, जे आपलं फॉलोपिन ट्यूब्स आहे, ट्यूब्स आर आपल्याला इझिली भेटते, इझिली किंवा अर्लियर भेटते, म्हणजे लवकर भेटणार आहे. तो ऍक्सेस करताना आपल्याला लवकर भेटणार आहे, म्हणजे आपण इझिली लायकेट करू शकतो. हे एक झालं. आणि पेशंट इज ऑलरेडी इन द कुठे असणार आहे, इन द फॅसिलिटी. आता लवकर सोडणार आहे का आपण 48 तासानंतर, नाही. आपल्या पेशंट अजून आपल्याकडे म्हणजे आपल्या हॉस्पिटलमध्येच आहे, आपण इझिली काउन्सिलिंग करू शकतो. हे एक झालं. आणि लोअर कॉम्प्लिकेशन म्हणजे आपलं कॉम्प्लिकेशन थोडी कमी होणार आहे. हे एल आहे बरं का, परत एकदा लिहितो, लोअर कॉम्प्लिकेशन रेट म्हणजे आपली कॉम्प्लिकेशन रेट जे आहे कमी होणार आहे. हे झालं. मग आपण एवढे बघितले. अजून काय 7 दिवसानंतर कुठं जाणार आहे, ते पेल्विक एरियामध्ये आपण बघितलं का, पेल्विकचं सांगितलं का मी.
युटरस बिकम द सोल, इथे पेल्विक मध्ये जाणार आहे 7 दिवसानंतर. म्हणून काय एकदम बेस्ट टाइम असणार आहे 48 तास ते 7 दिवसाचं, 7 दिवसानंतर म्हणजे 7 दिवसापर्यंत पोस्टपार्टम. 12 तास होते का? नाही. 24 नव्हता, 72 नव्हता. मग आपली उत्तर एकदम बरोबर असणार आहे. कुठली? 48 ते 48 hours to 7 days ऑफ द पोस्टपार्टम एकदम बेस्ट असणार आहे. कशासाठी? पोस्टपार्टम स्टॅबिलायझेशन साठी. एकदम उत्तर बरोबर, तिसरा. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊया. बघा एकदम तुम्ही ह्यावेळी तुम्हाला काय, मी एवढी शॉर्ट नोट्स म्हणून दिलो, हे तुम्ही एकदा लिहून ठेवले ना, तुमच्या लक्षात राहणार. फक्त तुम्हाला काय करायचंय? रिवाइज करायचं आहे बिफोर एक्झामिनेशन. एकदा वाचलं की तुम्हाला पटकन असं सरांनी सांगितलं म्हणून तुमच्या लक्षात यायला पाहिजे. बघा फक्त ना थोडी स्लोली बघा बरं का, म्हणजे एकदा लक्षात यायला पाहिजे तुमचं. असं नाही व्हायला पाहिजे की तुम्ही फास्ट मध्ये बघतील परत कळणार नाही, परत 2-3 वेळा बघणार, असं नाही व्हायला पाहिजे. आता तुमचा टाइम खूप महत्वाचा आहे बरं का, तुम्हाला जास्त टाइम वेस्ट नाही करायचा आहे. मग एकदा समजून घेतलं की तुम्हाला शॉर्ट नोट बनवायचा आणि रिपीट तुम्हाला नाही कळलं तर एकदा बघू शकता, पण प्रत्येक वेळे असं नाही करायचं, टाइम वेस्ट नाही करायचा प्रकार. म्हणजे काय, शॉर्ट नोट बनवलं तर तुम्हाला काय फायदा होणार आहे, टाइम कमी होणार. चला आता नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते. हे बघा, ट्यूबल लायगेशन कशा पद्धतीने करणार आहे? जे आपलं फॉलोपियन ट्यूब आहे एम्पुलोपाशी, इथे काय करणार आहे? लायगेट करणार आहे. कशा पद्धतीचे? बघा इथे काय केलंय मी? कॉटराईज केलेलं आहे, म्हणजे दोन्ही कॉटराईज करू शकता किंवा टाईड कट एंड. त्याचा 3 प्रकार आहे बरं का. इथे कॉटरायझर केलं तर इकडे पण एंड होणार, इकडे पण एंड होणार. आणि टाईड अँड कट बघा इथे टाईड केलेलं आहे किंवा बघा इथे काय बेंड केलेलं आहे. बघा बँडेड ऑर क्लिप्ड मारू शकतात, असं आहे ना. क्लिप इथे क्लिप मारला तर इकडे बंद होते. इथे दाखवले बघा, हे काय फॉलोपियन ट्यूब आहे, इकडे युट्रस आहे, इकडे वजेना, ही ओव्हरी झालं. एवढं लक्षात आलं? ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊया. बघा काय म्हणते क्वेश्चन. क्लायंट इज अ, बघा काय, अ क्लायंट इज अ बेइंग मॉनिटर्ड. बघा काय, क्लायंटला आपण मॉनिटर करतोय युजिंग अ सेंट्रल वेनस प्रेशर मॉनिटर. काय टाकलेलं आहे? सेंट्रल, म्हणजे सेंट्रलला वेनस, वेन मध्ये टाकलेलं आहे आणि प्रेशर आपण मॉनिटर करतो बरं का. म्हणजे काय झालं? हे सीव्हीपी बद्दल झालं. सीव्हीपी म्हणजे काय? सेंट्रल वेनस प्रेशर आपण मॉनिटर करतोय. इफ द प्रेशर इज अ 2 सेंटीमीटर ऑफ वॉटर. बघा काय म्हणतंय ह्यांनी, 2 सेंटीमीटर ऑफ द वॉटर एवढीच आहे. म्हणजे सेंटीमीटर किती आहे? म्हणजे काय 2 सेंटीमीटर H2O एवढी आपल्याला काय म्हणजे भेटतंय काय मॉनिटर केल्यानंतर. यानंतर द नर्स शूड, आता नर्सिंग ऑफिसरला किंवा आपली जे स्टाफ नर्स आहे त्यांना काय करायला पाहिजे बाबा? त्यांनी म्हणताय कॉल द डॉक्टर इमिडिएटली. डॉक्टर साहेब असं असं सीव्हीपी तुम्ही बसवलं होते, मग त्याचा रिझल्ट येतोय फक्त 2 सेंटीमीटर ऑफ वॉटर. मग आपल्याला काय करायला पाहिजे? आणि स्लो द इंट्रावेनस इन्फ्युजन. आता आपण चेक करायला जे इन्फ्युजन वगैरे लावलेले स्लो करायचं ते एकदम. मी दाखवतो तुम्हाला डायग्राम मध्ये बरं का, अशा पद्धतीने. आणि लिसन टू द लंग्स फॉर द रेल्स. बघा लंग साऊंड बघायचं, त्याच्यामध्ये रेल्सचं साऊंड ऐकू येते का. आणि ऍडमिनिस्टर द डायुरेटिक. बघा डायुरेटिक दिलं तर काय पेशंट परत हायपोव्होलेमी मध्ये, म्हणजे काय हायपर झालं तर हायपरव्होलेमी झालं तर आपण डायुरेटिक वगैरे देतात. पण असं डायरेक्ट देणार आहे का आपण? 2 सेंटीमीटर आले की चला बाबा लगेच द्यायचं, असं होणार आहे का? 2 सेंटीमीटर म्हणजे काय, आता बॉडीमध्ये हायपो झाला का हायपरव्होलेमी झाला हे पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे. मग आपल्याला काय बघायचं आहे? सेंट्रल वेनस प्रेशर मध्ये म्हणजे काय ते आपण कशासाठी करतोय आणि कशा पद्धतीने करायचं आपण बघूया. काय सेंट्रल वेनस प्रेशर, एकदा डायग्राम दाखवू का तुम्हाला अगोदर? कुठं गेला? बघा हे काय असणार आहे, मला वाटतं मी अगोदर तुम्हाला एक्सप्लेन करतो, त्यावेळी काय करतो नंतर डायग्राम दाखवतो, म्हणजे तुम्हाला लक्षात येणार. सेंट्रल वेनस प्रेशर आपण काय अभ्यास करायचा आहे. सीव्हीपी म्हणजे काय? सेंट्रल मध्ये काय सेंटर, आपली जे मेन आहे इकडे जायचं आहे आपल्याला. वेनस आर्टरी मध्ये जाणार आहे का? नाही, आपण वेन मध्ये जाऊन चेक करणार आहे. ही असणार आहे वेनस प्रेशर, म्हणजे वेन मध्ये किती प्रेशर आहे आपल्याला बघायचं. बघा जेवढं आपण जसं पद्धतीने लिहितो बघा त्यानुसार आपल्याला जायचंय. सेंट्रल मध्ये काय आपलं सेंटर बॉडीमध्ये जायचंय. वेनस म्हणजे आपण वेन मध्ये जाणार आहे, जे वेन मध्ये जाऊन आपण प्रेशर ओळखणार म्हणजे बघणार आहे बाबा किती चाललंय प्रेशर. हे झालं सेंट्रल वेनस प्रेशर. बघा कशाची आपण बघणार आहे? प्रेशर ऑफ आरए. आरए म्हणजे काय? राईट वेंट्रिकल. राईट वेंट्रिकल विच बिन. राईट वेंट्रिकल विच बिन कुठे चेक करणार आहे आपण? राईट वेंट्रिकल मध्ये बरं का. मी नेक्स्ट आता आरएच लिहितोय, हे राईट आरए लिहितो बघा. सॉरी वेंट्रिकल मध्ये नाही जाणार बरं का, आपण आर्टरी मध्ये जाणार आहे. ऍट्रियम मध्ये खूप खाली गेलो आपण, सॉरी जाईना हे रब्बर ओके बरं का. बघा आपलं कसं असणार आहे नॉर्मली हार्ट अशा पद्धतीचे. मी डायग्राम येत नाही. हे झालं कुठली
हे राईट, हे लेफ्ट. हे वरचं दोन काय, हे ॲट्रियम आहे, हे झालं ॲट्रियम, आणि हे खालचं वेंट्रिकल. मग आपल्याला कुठं जायचंय, आपल्याला इथंपर्यंत यायचंय बघा, म्हणजे राईट ॲट्रियम पर्यंत, जे RA पर्यंत यायचंय. हे काय, राईट ॲट्रियम इथंपर्यंत यायचंय. विच हॅज बीन, हे काढू का बरं, तुम्हाला प्रॉब्लेम होते एवढं लक्षात आलं असेल तुम्हाला आता सांगितल्यावर. एक मिनिट, ड्रॉ. चला, हे झालं, हे राहू द्या. प्रेशर ऑफ द राईट ॲट्रियम विच हॅज बीन मेजर्ड बाय. कशा पद्धतीने मेजर करायचं आपल्याला, मेजर्ड बाय, आपल्याला तिथपर्यंत काय टाकायचं आहे, इन्सर्टिंग कॅथेटर. आपल्याला कॅथेटर टाकायचे कुठेपर्यंत, RA पर्यंत, म्हणजे राईट ॲट्रियम मध्ये पोहोचेपर्यंत. कॅथेटर कुठले कुठले आपण टाकू शकतो, एक आपला सबक्लेव्हियन वेन मध्ये बघा, वेनस प्रेशर चेक करतो म्हणून आपल्याला वेन मध्येच टाकायचं बरं का. वेन मध्ये टाकलं तरच आपण राईट ॲट्रियम पर्यंत जाणार आहोत बरं का, राईट ॲट्रियम पर्यंत जाणार आहोत. हे काय, सबक्लेव्हियन वेन झालं. त्याच्यानंतर असणार आहे जुगुलार वेन, आणि अजून कुठली एक असू शकतो, आणि असणार आहे इथला बेसिलिक वेन. हे लास्ट ऑप्शन मध्ये जास्त आपण सबक्लेव्हियन आणि जुगुलर वेन चूज करतो. शेवटला ठीक आहे, बेसिलिक. हे झालं बेसिलिक वेन इथला. हे झालं ह्याच्याबद्दल. बघा, हे आपण कुठेपर्यंत करणार आहे, इन्सर्ट अप टू राईट कुठला ॲट्रियम, आणि एंड पॉइंट ऑफ सुपिरियर वेना कावा इथपर्यंत आपण टाकणार आहे. राईट ॲट्रियम टू सुपिरियर वेना कावा. एकदा दाखवू तुम्हाला, चला. हे बघा, इकडे आयू फ्लुइड लावलेलं, इन्फ्युजन लावलेलं आहे. इथे प्रेशर बॅग आहे, आणि ड्रिप चेंबर आहे, आणि रोलर क्लॅम्प आहे इथे बघा. इथे आपल्याला स्पीड कमी, बघा नेक्स्ट ऑप्शन मध्ये म्हटलं होतं ना त्यांनी कमी करायचं म्हणून, हे झालं. आणि हे काय, ट्रान्सड्युसर बोर्ड आहे, आणि प्रेशर ट्युबिंग इथे दिसते तुम्हाला, आणि त्याच्यानंतर वॉल्व पोर्ट इथे आहे, म्हणजे ते कनेक्ट करायचं, आणि सेंट्रल वेनस कॅथेटर इथे चाललंय बघा. असे कुठेपर्यंत गेलंय, राईट ॲट्रियम पर्यंत गेलेलं आहे. हे झालं सेंट्रल वेनस कॅथेटर. ते मॉनिटर करण्यासाठी इकडे काय ठेवलेलं आहे, कार्डियक मॉनिटर आणि इलेक्ट्रोकार्डियम एवढं दिसतंय. आणि काय, सेंट्रल वेनस बघा इथे खाली दिसतंय बघा, सेंट्रल वेनस काय, प्रेशर वेव्ह पंप कशा पद्धतीचे किती चाललंय प्रेशर वेन. हे झालं. हे काय, नॉन टनल सेंट्रल वेनस असिस्टेव्हिस बघा. हे काय, याचं कॅप आहे इथे दिसतंय, इथनं पर्यंत सुरू आहे. हे काय, कॅथेटर टेल झालं, आणि इथं आत बसलेला आहे बघा. इथे क्लेव्हियन मधनं आत गेलेलं आहे, आणि कुठंपर्यंत गेलेलं आहे, राईट ॲट्रियम पर्यंत घेणार आहे. म्हणजे बघा, कॉलर बोन म्हणजे काय, हे सब क्लेव्हियन वेन मधनं गेलेलं आहे. वेन एंट्री आणि एक्झिट साईड आउट ऑफ स्किन इथे एंट्री केलेलं आहे. हे झालं, इथनं बाहेर पडलेलं म्हणजे आत गेलेलं आहे. एवढं लक्षात आलं. मग आपल्याला बघायचं CVPचं नॉर्मल फंडा म्हणजे काय, नॉर्मल रेंज किती असते बाबा. नॉर्मल व्हॅल्यू ऑफ कशाची, सेंट्रल वेनस प्रेशरची, ही असणार आहे 3 to 8. किती, 3 to 8 mmHg. किती, ही mmHg मध्ये. पण क्वेश्चन मध्ये काय विचारलं होतं, वॉटर विचारलं होतं का, हा, सेंटीमीटर ऑफ वॉटर. ह्याच्यामध्ये किती असणार आहे, किंवा 5 ते 10 सेंटीमीटर H2O एवढी असणार आहे. हे झालं 5 ते 10. आता ह्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे, कारण क्वेश्चन कशावरती विचारलेलं, वॉटरमध्ये विचारलेलं आहे. हे झालं. पण ह्याच्यामध्ये आपल्याला काय भेटणार आहे, CVP कुठली कुठली आयडिया म्हणजे इन्फॉर्मेशन देणार आहे. याच्यामध्ये आपल्याला भेटू शकतो वेनस रिटर्न. काय, वेनस रिटर्न, जे वेन मधनं रिटर्न किती येतो, वेनस रिटर्न, जे ब्लड फ्लो. हे झालं वेनस रिटर्न. त्याच्यानंतर पंपिंग एबिलिटी कशाची, हार्टची. पंपिंग एबिलिटी ऑफ कशाची, हार्टची. किती पंप करतो आपली जे हार्ट आहे जेवढी. आणि प्रीलोड म्हणजे काय, कॉन्ट्रॅक्शन व्हायचं अगोदर जे लोड पडणार आहे त्याच्यावरती ते कळणार. आणि फ्लुइड व्हॉल्यूम कळतंय बरं का. बघा, ते जस्ट सांगितलं होतं तसंच सांगतो. हे काय, आपले हार्ट झालं. हे काय, हृदय, हे राईट साईडचं हृदय, हे लेफ्ट साईडचं हृदय. याला आपण ॲट्रियम म्हणतो, आणि इकडचं वेंट्रिकल. अशा पद्धतीचे इकडे खाली जाणार. ही जे वेन्स येणार आहे इकडे, ही जे सगळं बॉडी मधले वेनस कुठले कुठले, सुपिरियर वेना कावा आणि इन्फिरियर वेना कावा. इथे 2 प्रकारचे असणार बरं का. एक येणार इन्फिरियर वेना कावा वरनं, आणि खालनं, सॉरी, सुपिरियर म्हणजे इथं वरचं येणार. एकच मिनिट, कन्फ्युजन नको. ठीक आहे, सुपिरियर वेना कावा. हे झालं इन्फिरियर वेना कावा. खालचं ब्लड सगळे येणार वेनस मधलं इथंपर्यंत येणार, ॲट्रियम मधनं वेंट्रिकल मधनं पल्मोनरी आर्टरी मध्ये
इथनं जाऊन हे कुठेपर्यंत जाणार, लंग्स मध्ये जाणार. मग आपल्याला इथलं चेक करायचं आहे इथे किती ब्लड फ्लो किंवा प्रेशर असणार आहे. सगळी बॉडीचं बघा वेनस रिटर्न बरोबर आहे का, बघा सगळी जे ब्लड आहे बॉडी मधलं इथपर्यंत येणार, म्हणजे रिटर्न किती झाले आपल्याला भेटते का, येस सर एकदम बरोबर भेटणार आहे. आणि पंपिंग कॅपॅबिलिटी ऑफ द हार्ट बघा इथं समजा एक काय म्हणू शकतो, तुम्ही घरामध्ये एक जार ठेवलेलं आहे समजा, कशाची, पाण्याचे जार, त्याचं पुढे एक नळ आहे बरोबर. यावेळी तुम्ही नळ चालू असेल तर काय पाणी तुम्हाला कमी भेटणार बरं का, म्हणजे सप्लाय पुढे असलं तर त्यात तुम्हाला कमी भेटणार आहे. इथं काय फ्लूइड हे पण दिसणार तुम्हाला. पंपिंग एबिलिटी ऑफ द हार्ट जास्त असेल तर काय करणार, हार्ट जास्त पंप करणार, म्हणजे काय फ्लूइड जास्त आहे बाबा. आणि कमी असेल तर पण जास्त होऊ शकते बरं का, कमी पण असू शकतं जास्त पण असू शकते. मग ह्याच्यामध्ये पंपिंग एबिलिटी पण कळणार आणि प्रीलोडचं पण कळणार. एकदम इम्पॉर्टंट काय आपल्याला फ्लूइड व्हॉल्यूम कळणार आहे. इथं जास्त बघा जास्त मध्ये असेल तर एका कॉन्ट्रॅक्शन मध्ये जेवढं जातील 70 ml पर्यंत जे कार्डियक आउटपुट आहे जेवढंपर्यंत बाहेर पडणार आहे आणि बाकीचं पण लोड ह्याच्यावरती पडणार आहे. म्हणजे काय फ्लूइड व्हॉल्यूम ह्याच्यामध्ये आपल्याला इझिली कळणार आहे. म्हणजे फर्स्ट जे कळणार आहे फ्लूइड व्हॉल्यूम ह्याच्यामध्ये कळणार आहे ते एक. आणि वेनस रिटर्न, पंपिंग एबिलिटी ऑफ द हार्ट आणि प्रीलोड एवढी माहिती आपल्याला सीव्हीपी मध्ये भेटणार आहे. इन केस ऑफ बघा ह्याच्यामध्ये आपण 5 ते 10 म्हटलो, इन केस ऑफ जास्त असलं तर किंवा कमी असलं तर कुठली कुठली आपल्याला रिझल्ट भेटू शकते. आपल्याला काय बघायचं आता, व्हेरिएशन 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 आपल्याला बघायचं आहे. समजा इन केस ऑफ काय आपलं सीव्हीपी प्रेशर आपल्याला जास्त भेटलेलं आहे, काय इन्क्रीज भेटलेलं आहे. मग काय असू शकतो, म्हणजे काय जास्त भेटल्यावर काय ते राईट ॲट्रियम मध्ये काय झालेलं आहे फ्लूइड जास्त मिळेल म्हणजे भेटलेलं आहे. मग कुठली कुठली कंडिशन मध्ये जास्त भेटणार आहे, एक आहे कार्डिओजेनिक शॉक, कार्डिओजेनिक शॉक मध्ये जास्त काय फ्लूइड इथे थांबणार आहे हे झालं. त्याच्यानंतर कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर किंवा राईट साइड हार्ट फेल्युअर. राईट साइड हार्ट फेल्युअर म्हणजे काय इथं कामच नाही केले म्हणजे ब्लड पंपच होईना, मग इथे थांबणार आहे ब्लड व्हॉल्यूम. मग आपल्याला काय समजायचं सीव्हीपी प्रेशर वाढते त्यावेळी हे झालं. त्याच्यानंतर हायपर का हायपोव्हॅलेमिया सांगा बघू. इन्क्रीज भेटले म्हणजे जास्त भेटले म्हणजे काय हायपर व्हॅलेमिया भेटणार आहे, हायपर व्हॅलेमिया हे झालं. त्याच्यानंतर पल्मोनरी एम्बोलिझम. पल्मोनरी बघा ही कुठं इथे मोवत नाही झाले मग काय भेटणार आहे इथं पल्मोनरी एम्बोलिझम. पल्मोनरी एम्बोलिझम एवढं लक्षात आलं म्हणजे काय इथं हायपर व्हॅलेमिया आहे. आता कमी भेटणार ज्यावेळी रिझल्ट समजा ज्यावेळी आपल्याला सीव्हीपी हे व्हेरिएशन सीव्हीपीचं फक्त बरं का आपण सीव्हीपीचं काय कमी भेटलंय मग ज्यावेळी काय असणार आहे म्हणजे काय आपले जे राईट ॲट्रियम आहे तिथे काय ब्लड फ्लो जे व्हॉल्यूम होतं जे कमी आहे. मग कधी कधी होणार डिहायड्रेशन मध्ये फ्लूइड व्हॉल्यूम कमी हे झालं. त्याच्यानंतर इकडे हायपर आहे म्हणजे काय इकडे हायपोव्हॅलेमिया येणार, हायपोव्हॅलेमिया झालं. त्याच्यानंतर कुठली शॉक इथं कार्डिओजेनिक शॉक आहे मग इकडे येणार हायपोव्हॅलेमिक शॉक. फक्त तुम्हाला काय कॉन्सेप्ट लक्षात ठेवायचा आहे बरं का, हायपोव्हॅलेमिक शॉक. आता तुम्ही म्हणतील पटकन तुम्ही कोणीतरी विचारले सीव्हीपी पेशंट आहे आपण मॉनिटर करतोय त्या पेशंटमध्ये काय झालेलं आहे आपल्याला जास्त भेटायला काय सीव्हीपी प्रेशर. तुमच्या लक्षात काय यायला पाहिजे म्हणजे पटकन यायला पाहिजे सीव्हीपी प्रेशर जास्त आहे म्हणजे काय राईट ॲट्रियम मध्ये जे ब्लड व्हॉल्यूम आहे जास्त भेटते बाबा. कशा वेळी ज्यावेळी आपला हार्ट काम करणार नाही, कार्डिओजेनिक शॉक मध्ये पुढे जाणार नाही ब्लड सप्लाय, कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर मध्ये किंवा राईट हार्ट फेल्युअर म्हणजे राईट साईडचं जे हार्ट आहे ते कामच करेना मग पंप करणार आहे का नाही, आणि काय पंप नाही करणार तर जे व्हॉल्यूम आहे पुढे ढकलणार आहे का नाही, मग सगळे अडकून तिथेच थांबणार. बघा कुठे गेला आपलं जे डायग्राम, काय म्हटलं इथे ब्लड व्हॉल्यूम जास्त आहे पंप करेना म्हणजे फ्लूइड व्हॉल्यूम जास्त झालंय असं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर काय पल्मोनरी एम्बोलिझम पुढे जाईना म्हणजे पल्मोनरी एम्बोलिझम 100% होणार. एवढं लक्षात आलं. चला मला वाटतं एवढे बस याच्यामध्ये ते इम्पॉर्टंट काय राहिलं होतं याच्यामध्ये हे झालं ह्याच्याबद्दल. बघा याच्यामध्ये सोल्युशन कुठली यूज करणार आहे आपण नॉर्मल सलाईन आणि एवढं आपण प्रिक वगैरे केलेलं आहे बरं का. याच्यामध्ये आपण अँटीकोगुलंट कुठली यूज करणार आहे सांगा बघू कुठले. त्याच्यामध्ये आपण यूज करणार आहे हेपॅरिन. अँटीकोगुलंट कुठले हेपॅरिन यूज करणार आहे, इम्पॉर्टंट आहे बरं का. हे दोन्ही लक्षात ठेवा नॉर्मल सलाईन आणि ते झालं त्याच्याबद्दल. चला क्वेश्चन काय होता आणि उत्तर. क्लायंट बिन मॉनिटरिंग युजिंग द सेंट्रल व्हेनस कॅथेटर. ओके रिपोर्ट किती भेटले कमी भेटलेले आहे म्हणजे काय जे राईट ॲट्रियम मध्ये फ्लूइड कमी झालेलं आहे. कॉल द डॉक्टर इमिडिएटली. ओके
एकदम बरोबर आहे, कमी झालेलं आहे, आपल्याला बोलावं लागेल. बोल्डमध्ये ठेवा. नेक्स्ट काय म्हणते, स्लो द बघा इंट्राव्हेनस इन्फ्युजन जे आपण एनएस देतोय पेशंटला ते कमी करायचं आहे का? नाही. आपण 10 पेक्षा काय होतं आपलं जे नॉर्मल 5 ते 10 कुठे गेलं? 5 ते 10 होते ते काय CmH2O मध्ये. मग इथे काय म्हटलेले 2 आहे म्हणजे काय हायपोव्हॅलेमियामध्ये गेलेले, म्हणजे स्लो करायचं आपल्याला इंट्राव्हेनस इन्फ्युजन नाही, हे चुकीचं आहे. लिसन टू द लंग, बघा काय लंग्स फॉर द रेल्स साठी ह्यांनी काय म्हणते हे म्हणजे रेल जे साऊंड आहे जे काय ऐका म्हणते. मग हे रेल्स आता भेटणार आहे का? नाही. हे त्यावेळी काय सीव्हीपी वाढणार, सीव्हीपी जास्त होणार ज्यावेळी रेल्स आपल्याला ऐकायला भेटते. मग हे एकदम चुकीचं झालं. म्हणजे काय कमी आहे म्हणजे काय हायपोव्हॅलेमिया ऍडमिनिस्टर द डायरेटिक द्यायचे का? डायरेटिक काय करतो आपली जे रिड्यूस ब्लड व्हॉल्यूम, जे आपलं काय करणार आहे ब्लड व्हॉल्यूमला कमी करणार आहे. बघा करणार असं करणार आहे का? आपण नाही. ऑलरेडीच कमी पडलाय ब्लड व्हॉल्यूम, परत असं करणार आहे का? नाही. मग हे पण चुकलं. आपलं उत्तर जाणार आहे एकदम बरोबर कुठली? पहिला. कारण सरांनी काय टाकलं होतं सीव्हीपी सेंटर, हे सेंट्रल व्हेनस प्रेशरचं टाकलं होतं लाईन. हे सगळे इन्फॉर्म करायचं आहे, असं कमी आलंय त्यांनी पुढचं इंटरव्हेन्शन करतील. मग आपलं उत्तर जाणार आहे पहिला एकदम बरोबर. आपण डायग्राम पण बघितलं, त्याच्यामध्ये आपल्याला सर्व डाटा भेटलेला आहे. बघा सीव्हीपी बद्दल बरं का, सबक्लेवियन जुगुलर आणि वेस्लिक हे झालं आणि राईट ॲट्रियम पर्यंत आपण जाणार आहोत. इथं दाखवलेलं बघा, इथपर्यंत आपण येणार आहोत. हे झालं आणि अशा पद्धतीचे मॉनिटर आपण करणार आहे. हे झालं. लक्षात ठेवा 3 to 8 mmHg मध्ये आणि 5 ते 10 CmH2O मध्ये. हे झालं आणि हे व्हेरिएशन पण तुम्हाला लक्षात असायला पाहिजे. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते आपण बघूया. थोडी लेंदी क्वेश्चन वाटते, मग लेंदी असलं तर तुमच्या डोक्यात काय आलं पाहिजे? हे नॉर्सरचे क्वेश्चन असणार. बरं का, असं पण नाहीये, हे सीओच्या मध्ये पण विचारू शकते आणि नॉर्सर मध्ये पण विचारू शकते. चला काय म्हणते, द डॉक्टर हॅज बीन ऑर्डर, परत डॉक्टरने ऑर्डर केले बघा. काय म्हणते, ट्रान्सक्युटेनियस इलेक्ट्रिकल नर्व स्टिम्युलेशन. कुठली म्हणते याने? टेन्स बद्दल विचारते. टेन्स युनिट असतं बरं का एक. काय ट्रान्सक्युटेनियस म्हणजे क्युटेनियसचं वरती ते कसं ट्रान्सपरंट असणार आहे. इलेक्ट्रिकल नर्व बघा, इलेक्ट्रिकल म्हणजे लाईटने देणार आहे. काय नर्व स्टिम्युलेशन म्हणजे नर्वला स्टिम्युलेशन देणार आहे. बघा काय इलेक्ट्रिकल नर्व स्टिम्युलेशन म्हणजे लाईटने यांनी काय करणार आहे स्टिम्युलेशन देणार आहे नर्वला. हे आहे 1 युनिट, टेन्स 1 युनिट आहे बरं का. फॉर द क्लायंट विच, बघा क्लायंट विथ क्रोनिक बॅक पेन, म्हणजे क्रोनिक म्हणजे काय एकदम लॉंग टर्म पासून म्हणजे जास्त दिवसापासून काय यांना बॅक पेन आहे बरं का. आणि द नर्स टीचिंग द क्लायंट विथ अ टेन्स युनिट शुड टेल द क्लायंट, काय सांगायला पाहिजे टेन्स बद्दल. बघा काय म्हणते, यू मे बी द, बघा काय म्हणते इलेक्ट्रोकॉटेड इफ यू सी, बघा काय म्हणते इफ यू सी नाही बरं का, यूज वॉटर विथ दिस युनिट बरं का. बघा इथे हे म्हटलेलं आहे ह्यांनी इलेक्ट्रिकल, इथे म्हणते पाणी. असं चालणार आहे का? नाही. यू मे बी द इलेक्ट्रोकॉटेड इफ यू यूज, म्हणजे तुम्ही यूज करू शकता असं म्हणते काय पाणी. बघा डेंजर असू शकते. आणि प्लीज रिपोर्ट स्किन इरिटेशन टू द डॉक्टर्स, तुम्हाला स्किन इरिटेशन वगैरे होत असेल तर तुम्ही काय करा, डॉक्टर साहेबांना काय करायचंय रिपोर्ट करा. आणि द युनिट मे बी युज्ड, द युनिट मे बी युज्ड एनीवेअर ऑन द बॉडी विदाउट फिअर ऑफ अ ॲडव्हर्स रिॲक्शन. बघा तुम्ही त्यांनी काय म्हणते, नर्स तुम्ही बिंदासपणे कुठे पण तुम्ही काय ही काय टेन्स मशीन्स आहे जे तुम्ही कुठल्या पण बॉडी पार्टला काय विदाउट फिअर म्हणजे तुम्ही न घाबरता यूज करू शकता, ॲडव्हर्स रिॲक्शन काहीच नाहीये असं म्हणताय. आणि लास्ट म्हणते अ क्रीम शुड बी अप्लाइड टू द स्किन बिफोर अप्लाइंग द युनिट, म्हणजे काय क्रीम आपल्याला लावायचं आहे अगोदरच, कधी स्किन बिफोर अप्लाइंग द युनिट. बघा यांनी काय म्हणते, मग आपली कुठले उत्तर बरोबर असणार आहे याचं कशाबद्दल, टेन्स बद्दल. टेन्स म्हणजे काय ट्रान्सक्युटेनियस इलेक्ट्रिकल नर्व स्टिम्युलेशन. हे बघा कुठे गेलं आपलं जे हेच आहे बघा. काय म्हणते यांनी फिलिप्स कंपनीचं आहे, एकदम चांगल्या कंपनीचं आणलं बरं का तुम्हाला. बघा हे काय इलेक्ट्रॉड्स दिसते तुम्हाला आणि स्टिम्युलेशनचं दिसते तुम्हाला कशा पद्धतीचे सगळे ह्याचं मॉनिटर, म्हणजे किती जे काय म्हणू शकतो आपण किती काय लाईट कमी जास्त होते बघा. काय इंटेन्सिटी म्हणजे किती पद्धती, इंटेन्सिटी किती कमी जास्त होते बघा. बघा इंग्लिश वर एक पटकन येतच नाहीये, येत आहे इंटेन्सिटी, म्हणजे ह्याच्यावरती आपल्याला कळणार आहे. ओके चला मग आपण काय हे टेन्स मशीन बघितलं, मग ह्याच्यामध्ये आपण थोडक्यात बघूया टेन्स मध्ये. टेन्स काय पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स, हे नाही कॅपिटल टेन्स आहे बरं का. हे कॅपिटल म्हणजे काय ट्रान्सक्युटेनियस इलेक्ट्रिकल, ई म्हणजे काय इलेक्ट्रिकल, नर्व, एन म्हणजे नर्व स्टिम्युलेशन, याच्याबद्दल आपण बघूया. ही कशा पद्धतीचं आहे बाबा,
ही असणार आहे नॉन इन्व्हेजिव्ह. आत बॉडीमध्ये टाकणार आहे का आपण? नाही. वर्ण करणार आहे. नॉन इन्व्हेजिव्ह. ड्रग टाकणार आहे याच्यामध्ये? नाही. ड्रग फ्री म्हणजे काही ड्रग देणार. ड्रग फ्री मेथड आहे. कशासाठी आपण यूज करतो? फॉर अ पेन रिलीफसाठी. फॉर अ पेन रिलीफसाठी ही काय आपण यूज करणार आहे. ठीक आहे. टेन्स मशीन हे झालं. आणि कशा पद्धतीने? युजेस लो व्होल्टेज, एकदम कमी. बरं असं नाही की आपल्याला हे पेशंटला शॉक बजायला पाहिजे, असं पण नाही द्यायचं बरं का. युजेस लो व्होल्टेज. काय? लो व्होल्टेज इलेक्ट्रिकल इम्पल्स. असं नाही द्यायला पाहिजे की 440 वोल्ट का काय येते. ओके, एवढं झालं. आपण डिलिव्हरी कसा थ्रू करणार आहे? डिलिव्हरी थ्रू द इलेक्ट्रोड. आता जे तुम्हाला दिसले रॉड्स, काय? इलेक्ट्रॉड्स कुठे? प्लेस्ड ऑन द स्किन वरती आपण ठेवणार आहे. हे झालं. याच्याबद्दल अजून काय विचारलं का आपण? कॉमनली यूज फॉर. असं नाही की सर मला इथे दुखतंय, 5 मिनिटं झाले दुखायला, मग आपण देणार आहे का? नाही. कॉमनली यूज फॉर द जे क्रोनिक, खूप दिवसापासून पेन आहे, क्रोनिक बॅक पेन एकूट नाही बरं का. ते झालं. त्याच्यानंतर अजून काय? आर्थरायटिस पेशंट असो, आर्थरायटिस आणि मस्कुलोस्केलेटल. अजून काय? लेबरमध्ये पण यूज करतात बरं का कधी कधी. लेबर पेन हे ह्याच्याबद्दल आपण यूज करतो. मग आपलं काय विचारले होते ह्यांनी? क्लायंट विथ अ क्रोनिक बॅक पेन, द नर्स टीचिंग. नर्स म्हणजे की आपल्या लक्षात असलं पाहिजे जे मेन आपलं रोल आहे, नर्सिंग रोल. बघा, कुठल्या पण गोष्टी असो त्याच्यामध्ये आपलं काम हुडकायचं आहे. म्हणजे नर्सिंगचं काम, मेन काम कुठलं आहे ते हुडकायचं. मग ज्याच्यामधनच क्वेश्चन ह्यांनी सगळे लोक बनवतात, म्हणजे जे एक्झामिनर. ते झालं. मग आपल्याला काय? बिफोर युजिंग आपल्याला काय करायचं? कुठली गोष्टी करायचं आहे, म्हणजे यूज करायचं अगोदर. त्याच्यामध्ये आपल्याला करायचं आहे क्लीन अँड ड्राय द स्किन. कुठे आपण लावणार आहे तिथे काय करायचं? आपल्याला स्किन ड्राय करायचं आहे आणि क्लीन ठेवायचं आहे. आणि इन्स्पेक्ट फॉर द रॅशेस. तिकडे कुठे रॅशेस वगैरे आहे का? रॅशेस और अजून काय? जे ओपन वुंड्स वगैरे असेल तर ते आपल्याला बघायचं आहे. म्हणजे काय? तिथं आवड करायचं बरं का. ते झालं. आणि प्लेस इलेक्ट्रॉड्स. कुठे लावणार तुम्ही? इलेक्ट्रॉड्स करेक्टली लावायचं आहे. असं नाही की अर्धा लावलंय अर्धा बाहेरच पडलाय, असं नाही व्हायला पाहिजे. म्हणजे मोस्ट कॉमनली कुठे? जिकडे पेन आहे. युजली काय म्हणू शकतो? पेनफुल एरिया. जे एरियामध्ये पेन आहे तिकडे आपण लावणार आहे. हे झालं बिफोर. पण त्याच्या नंतर काय करणार आपण? ड्युरिंग इथेच घेऊ का नेक्स्ट घेऊ? चला. ड्युरिंग यूज म्हणजे यूज करताना आपल्याला काय काय काळजी घ्यायचं आहे स्टाफ नर्सला, म्हणजे नर्सिंग ऑफिसरला. ही आपण करणार आहे. स्टार्ट विथ अ लो इंटेन्सिटी. एकदम जास्त करंट नाही द्यायचं बरं का स्टार्टिंगलाच. नंतर पहिला स्टार्टिंगला 440 दिले, नंतर कमी करत आले, असं नाही व्हायला पाहिजे. सुरुवातच लो पासून करायचं. लो इंटेन्सिटी टू इन्क्रीज ग्रॅज्युअल. स्लोली आपल्याला काय वाढवायचं आहे? ग्रॅज्युअली वाढवायचं आहे. हे झालं. त्याचं नंतर टिंगलिंग सेन्सेशन होते बरं का त्यांना. टिंगलिंग सेन्सेशन होते. मग काय करणार? पटकन बंद करा असं नाही म्हणायचं बरं का. ही नॉर्मल फाइंडिंग आहे. टिंगलिंग सेन्सेशन. ठीक आहे. टिंगलिंग सेन्सेशन आलं तर काय म्हणायचं? बाबा घाबरू नका. ठीक आहे. हे एकदम नॉर्मल आहे. हे नॉर्मल आहे ह्याच्यामध्ये. मग आपल्याला कधी स्टॉप करायचं, म्हणजे घाबरायचं कधी आहे हे पण आपल्याला बघा. बंद करायचं हे एकदम इम्पॉर्टंट आहे. स्टॉप इफ काय? पेन जास्त वाढत असेल तर. आता हाय थोडं पेन, मग जास्त पेन असेल तर त्याच्यापेक्षा आपल्याला बंद करायचं आहे. त्याच्यानंतर स्किन वगैरे बर्न होत असेल तर, स्किन बर्न्स होत असेल तर आपल्याला थांबायचं आहे. त्याच्यानंतर अजून काय? मसलमध्ये ट्विचिंग वगैरे होत असेल तर ट्विचिंग. आणि अजून काय? सिव्हिअर होत असेल तर बिकम सिव्हिअर. हे सगळी ही सिव्हिअर होत असेल तर आपल्याला काय करायचं आहे? बंद करून टाकायचं आहे, म्हणजे स्टॉप करायचं आहे. हे झालं ड्युरिंग. मग आफ्टर यूज काय करायचं आहे? नेक्स्ट घेऊया. आफ्टर यूज आता सगळे यूज झालेले आहे. मग काय करायचं? झाल्यानंतर जे इलेक्ट्रॉड्स त्यांच्या घरी द्यायचं का? असंच असू त्या पुढच्या वेळी आपल्याला लागणार आहे परत. रिमूव्ह इलेक्ट्रॉड्स स्लोली एकदम काढायचं बरं का. स्लोली. आणि चेक फॉर स्किन. काय इरिटेशन किंवा काय जळले गिळले का ते आपल्याला बघायचं आहे. स्किन इरिटेशन विचारायचं आहे. ते झालं. आणि अजून काय? रिअप्लाय
रिअप्लाय कुठे? टू डिफरंट, दुसरी जागेला आपल्याला लावायचं आहे, टू डिफरंट स्किन साईटला. का बाबा एकच जागी का नाही? मग कशासाठी? टू अवॉइड काय? इरिटेशन. कुठली इरिटेशन? स्किन इरिटेशन आपल्याला थांबवायचं आहे, म्हणून काय आपल्याला चेंजेस करायचे याच्यामध्ये. ओके, एवढं लक्षात आलं? हे झालं आपलं टेन्स बद्दल. लक्षात आलं? चला, जे आपलं नर्सिंग रोल आहे ना तेवढं माहिती असलं पाहिजे. बघा हे काय टेन्सचं मशीन आहे, हे काय टेन्स काय? ही ट्रान्सक्युटेनियस इलेक्ट्रिकल हे झालं, आणि नॉन इन्व्हेजिव्ह आहे. आपण वरचं हे जे काम होणार आहे, आणि ड्रग फ्री ह्याच्यामध्ये काही मिक्स नाही करणार आपण. ही पेन रिड्यूस साठी आपण यूज करणार. एकदम स्लो व्होल्टेजमध्ये आपण सुरुवात करणार आहे, इम्पल्स देणार आहे इलेक्ट्रिकलची, आणि डिलिव्हरी थ्रू द इलेक्ट्रिकल प्लेस ऑन द स्किन, म्हणजे आपण स्किनवरती ठेवून अशा पद्धतीचे करणार आहे. आणि कॉमनली कुठे? जे खूप दिवसापासून पेन आहे त्या लोकांमध्ये ही आपण यूज करणार आहे. लेबर असो, अजून कुठली आर्थरायटिस असो, मस्कुलोस्केलेटल पेन असो, लेबर पेन मध्ये पण कधी कधी यूज करतात. हे झालं. आणि बिफोर यूज नर्सिंग रोल काय? बिफोर यूज क्लीन आणि ड्राय. इथं लावायचं बघा, समजा इन एक्झाम्पल मला इथं लावायचे, तुम्ही काय करणार? इथे क्लीन करणार आणि ड्राय करणार स्किन, आणि इन्स्पेक्ट करणार इथे इरिटेशन वगैरे काय, आणि वुंड वगैरे आहे का, रॅशेस वगैरे आहे का तुम्ही बघणार. त्याच्यानंतर इथे तुम्ही काय करणार? प्लेस करणार. युजली कुठे? इथे पेन असेल तर मला इथेच तुम्ही लावणार. त्याच्यानंतर ड्युरिंग कधी? स्टार्ट विथ अ लो इंटेन्सिटी. असं नाही की एकदम फास्ट, म्हणजे काय जास्त इम्पल्स नाही द्यायचं, म्हणजे इंटेन्सिटीमध्ये लाईट नाही द्यायचं, म्हणजे काय लो इंटेन्सिटीमध्ये वरती जायचं, म्हणजे ग्रॅज्युअली इन्क्रीज करायचं. आणि टिंगलिंग सेन्सेशन असेल तर घाबरायचं का? नाही, हे एकदम नॉर्मल आहे. मग बंद कधी करायचं? इथं लावले थोडी पेन होतं, एकदम भयानक पेन असेल तर बंद करायचं, आणि स्किन बर्थ होत असेल तर बंद करायचं, आणि मसल ट्विचिंग होत असेल तर बंद करायचं. हे सगळी गोष्टी सिव्हिअर होत असेल तर आपल्याला बंद करूनच टाकायचं आहे. हे झालं ड्युरिंग. आता नंतर काय करणार? रिमूव्ह इलेक्ट्रोड. असं नाही की हा झालं पटकन काढा दुसरी पेशंटला घ्या, असं नाही करायचं, एकदम स्लोली काढायचं, किंवा काय जे स्किन येत असेल बरं का. हे झालं चेक फॉर द स्किन इरिटेशन वगैरे काय झालंय का, आणि दुसरी जागाला पण तुम्ही लावू शकता. कशासाठी? टू अवॉइड द स्किन इरिटेशन. एवढं आपण बघितलं. मग आपलं उत्तर ह्याच्यामध्ये भेटायलाच पाहिजे. मग आपण सुरुवात करूया. चला, काय म्हणते? अ क्रीम शुड बी अप्लाइड टू द स्किन बिफोर अप्लाइंग द युनिट. असं करायचंय का? नाही. पहिला काय करायचं आपल्याला? क्लीन आणि ड्राय करायचं होतं. मग हे आपलं चुकलं. काय करायचं होतं? क्लीन अँड ड्राय करायचं होतं. कधी? बिफोर इज. मग हे डायरेक्ट केलं. द युनिट मे बी यूज एनीवेअर ऑन द बॉडी विदाउट फिअर ऑफ द ॲडव्हर्स रिएक्शन. नाही, असं नाही करायचं. जे स्किन आपण कसं रॅशेस आपण बघितलो बिफोर, आणि वुंड्स वगैरे असेल तर आपण इथे काय अवॉइड करणार आहे, हे पण केलं. मग पहिला काय म्हणते? यू मे बी द इलेक्ट्रोक्युटेड इफ यू सी वॉटर विथ दिस. बघा वॉटर करायचं का? नाही. जस्ट मी म्हटलो काय? ड्राय ठेवायचं आहे आपल्याला, ड्राय ठेवायचे. प्लीज रिपोर्ट द स्किन इरिटेशन टू द डॉक्टर. बरोबर, हे एकदम बरोबर आहे. मी जस्ट म्हटलं स्किन इरिटेशन वगैरे असेल तर ही थोडी प्रॉब्लेम क्रिएट करू शकते, मग आपण डॉक्टरला इन्फॉर्म करायचं किंवा रिपोर्ट करायचं. मग एकदम उत्तर कुठलं बरोबर असणार आहे? बी. म्हणजे काय? बी म्हणजे दुसरा. ही एकदम उत्तर बरोबर असणार आहे. मशीन पण तुम्ही बघितलेलं आहे बरं का. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघूया. कुठे गेला आपला नेक्स्ट क्वेश्चन? हा, सिंगल लाइनर आहे. सिंगल लाइनर आले की एकदम खुश. मोस्ट कॉमन कॉज ऑफ डेथ. बघा काय म्हणते? मोस्ट कॉमन कॉज ऑफ डेथ म्हणजे डेथ होण्यासाठी मोस्ट कॉमन कॉज कुठले आहे? ड्युरिंग. बघा अडल्ट मध्ये नाही विचारलं बरं का, कुठली एज मध्ये विचारले? ऍडोलसेंट मध्ये विचारलेला आहे. ऍडोलसेंट म्हणजे किती? 10 ते 19 वर्ष. 10 ते 19 वर्ष हे काय ऍडोलसेंट एज आहे. मग आपल्याला बघायचंय कुठले कुठले ऑप्शन मध्ये दिलेलं आहे? सुसाईड, डायरिया, RTA, एनेमिया त्याच्याबद्दल दिलेलं आहे. मग आपण काय करूया? ऍडोलसेंट मधला बघूया. बघा ग्लोबली असो किंवा आपलं जे इंडियामध्ये असो, ग्लोबली किंवा आपली इंडियामध्ये, इन इंडियामध्ये जे मोस्ट कॉमन काय म्हणू शकतो आपण? लीडिंग, एकदम लीड मध्ये, म्हणजे ह्याने जिंकणारच आहे. लीडिंग कॉज ऑफ डेथ, लीडिंग कॉज ऑफ डेथ अमंग ॲडोलसेंट. कुठले? ॲडोलसेंट्स मध्ये. ॲडोलसेंट मध्ये किती म्हटलं मी? 10 ते 19 वर्षामध्ये. ते कुठली आहे? जी असणार आहे कुठली? RTA. RTA म्हणजे काय? रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट. रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट बरं का. ही गव्हर्नमेंटने पण खूप कामं करायला ह्याच्यावरती, पण हे कमीच होईना. कुठली? रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट बरं का. तुम्ही ऑफिसर होणार आहे आणि तुम्ही दुसऱ्यांना पण सांगायचं बाबा काय टू व्हीलर वगैरे यूज करताना तुम्ही स्वतः पण घालायचं बरं का, हेल्मेट वगैरे, आणि दुसऱ्यांना पण सांगायचं. ही प्रिकॉशन आपण घ्यायलाच पाहिजे, कारण आपले मोस्ट इंडियामध्ये तर एवढी रोड ऍक्सिडेंट होते ना, काही विचारूच नका, तेवढी होतात बरं का. म्हणून आपण स्वतःसाठी पण
जे प्रिव्हेन्शन घ्यायचं आणि दुसऱ्यांदा पण सांगायचं बरं का. लिडिंग कॉज ऑफ डेथ अमॉंग द अडोलसंट मध्ये काय 10 ते 19 म्हणजे रोड ट्रॉफिक ऍक्सिडेंट RTA खूप केसेस आहे बरं का. त्याच्यानंतर कुठली येऊ शकतो, त्याच्यानंतर सेल्फ हार्म, ते काय सुसाईड वगैरे, सेल्फ हार्म किंवा सुसाईड ही येते. त्याच्यानंतर अजून व्हायलेन्स आणि इन्फेक्शन डिसीज वगैरे ते मोस्ट कॉमन म्हणजे कमी आहे, लेस आहे बरं का. हे झालं. आणि अजून काय होतं ऑप्शनमध्ये, पहिला काय होता सुसाईड होता बघा. हे सुसाईड कधी ही तेवढी पण जास्त नाही बरं का. मोस्ट कॉमन कुठले ह्याच्यामध्ये ही सेकंड किंवा थर्ड ऑप्शनमध्ये येऊ शकतात. म्हणजे काय ही नसेल तर कुठली RTA नसेल तर तुम्ही सुसाईड पकडू शकता, पण एवढी पण जास्त नाही आहे, लेस आहे बरं का. हे गेलं. आणि डायरिया आहे का, नाही डायरिया पण एवढी नाही आहे बघा. एनिमिया कधी आहे, ही व्हेरी कॉमन आहे. कुठे बघा, व्हेरी कॉमन इन ॲडोलसंटमध्ये आहे. पण हे डेथ ऑफ कॉज आहे म्हणजे कॉज ऑफ डेथ ऑफ डेथ काय, हे ग्रामर मिस्टेक आहे. हे काय व्हेरी कॉमन इन ॲडोलसंट बरं का. कधी ते पण कुठली ओल्डर ॲडोलसंट, इथं राहिले का आपलं ओल्डर. ओके, ही ओल्डर ॲडोलसंटमध्ये मोस्ट कॉमन आहे. कुठली म्हणू शकतो आपण 15 ते 19 वर्षपर्यंत. ओल्डर म्हणजे काय, ह्याच्यापेक्षा मोठी लोक. हे झालं ह्याच्याबद्दल. याने मी काय करू शकतो की कॉज मॉर्टॅलिटी नाही, ही मॉर्बिडिटी कॉज करतो. कॉज मॉर्बिडिटी म्हणजे काय, आजारी पडतो पेशंट. हे झालं मॉर्बिडिटी बद्दल. ओके बघा, तुम्हाला कधी चुकून विचारतील, चुकून नाही मुद्दामच विचारतील, अडल्टमध्ये पण विचारू शकतात बरं का. अडल्टमध्ये कुठं आहे, अडल्टमधले मोस्ट कॉमन किंवा लीडिंग कॉज ऑफ डेथ कुठले, अडल्टमध्ये कुठले बाबा. अडल्टमध्ये सगळ्यांना माहिती आहे, कुठं आपण ऐकतोच डेली. काय ऐकतो, हा बाबा ह्यांना हार्ट अटॅक होऊन मेले. इथे ऐकलो आपण डेली किती यंग अडल्टमध्ये असो किंवा ते आपलं नॉर्मल 25+ लोकांमध्ये खूप आहे. कुठली कार्डिओव्हास्क्युलर डिसीजेस म्हणजे CVD. त्याच्यामध्ये पण मोस्ट कॉमन कुठली, जे आपलं मायोकार्डियल इन्फेक्शन असो आणि स्ट्रोक ही एकदम मोस्ट कॉमन आहे बरं का. जे कार्डिओव्हास्क्युलर डिसीजची खूप एवढी केसेस वाढले ना, हे आहे काय मोस्ट कॉमन कॉज ऑफ डेथ आपल्या इंडियामध्ये बरं का. हे झालं ह्याच्याबद्दल. इंडिया आणि काय म्हणू शकतो आपण, इंडिया आणि वर्ल्डमध्ये हे दोन्हीमध्ये काय म्हणू शकतो आपण, लीडिंग एकदम लीडमध्ये लीडिंग कॉज ऑफ डेथ बरं का. लक्षात ठेवा कुठली, CVD. लक्षात ठेवा CVD विचारू शकते तुम्हाला. काय CVD कार्डिओव्हास्क्युलर डिसीजेस. हे झालं. त्याच्यानंतर RTA अडल्टमध्ये पण बरं का. ॲडोलसंटमध्ये फक्त कुठली येते म्हणजे इनिशियलमध्ये कुठली म्हणजे फर्स्ट प्रायोरिटी कुठलं ॲडोलसंटमध्ये RTA आणि अडल्टमध्ये फर्स्ट CVD त्याच्यानंतर RTA. ॲडोलसंटमध्ये विचारलं तर पहिला सांगायचं RTA. ओके. आणि तिसरा कुठला असू शकतो, जे कॅन्सर बघा. कॅन्सरमध्ये पण कुठली कॅन्सर आहे आपलं, कुठले ते ओरल येते, ओरल कॅन्सर झालं. अजून कुठली, ब्रेस्ट कॅन्सर झालं आणि सर्वाइकल कॅन्सर. हे बघा, ही म्हणून ही कार्डिओव्हास्क्युलर आणि हे कॅन्सर असो हे सगळे म्हणूनच गव्हर्नमेंटने काय केलंय, NCD आणलेला आहे. कुठला NCD नॉन कम्युनिकेबल डिसीज. अजून कुठली मी म्हटलं बघा, नॅशनल प्रोग्राम फॉर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ कुठली कार्डिओव्हास्क्युलर डिसीजेस. आणि अजून काय होतं, कॅन्सर आणि स्ट्रोक ही सगळी प्रिव्हेन्शन करण्यासाठी का, ही आहे मोस्ट कॉमन लिडिंग कॉज ऑफ डेथ इन इंडिया आणि वर्ल्ड. हे प्रिव्हेन्शन करण्यासाठी सगळी प्रोग्राम गव्हर्नमेंटने आणलेला आहे. एवढं तुम्हाला लक्षात असलं पाहिजे. हे झालं पहिलं प्रायोरिटी CVD अडल्टमध्ये बरं का. ॲडोलसंटचं नाही, ॲडोलसंटचं आपल्याला उत्तर भेटलेलं आहे. कुठली RTA हे एकदम उत्तर बरोबर असणार आहे तिसरा. ओके. आता ह्याचं आपण बघतोय. हे झालं कॅन्सर झालं, त्याच्यानंतर ही सुसाईड वगैरे आहे. नाही, ह्याच्यापेक्षा अगोदर क्रोनिक रेस्पिरेटरी डिसऑर्डर आहे बरं का. त्याच्यानंतर आहे सुसाईड. तुम्ही एवढं लक्षात ठेवला तरी बस. कुठली पहिला CVD त्याच्यानंतर RTA. ओके, एवढं आपलं उत्तर भेटलेलं आहे. चला, हे काय MCQ ऑफ द डे. तुम्हाला काय कॉमेंटमध्ये उत्तर द्यायचं आहे बाबा. चला, द मेन पर्पज ऑफ द होम व्हिजिट. होम व्हिजिट करण्यासाठी मेन पर्पज काय आहे, कशासाठी आपण ही होम व्हिजिट करणार आहे. बघा, पहिल्या ऑप्शन काय दिलेलं आहे, सुपरवाइज द फॅमिली मेंबर. सगळे फॅमिली मेंबरला सुपरवाइज करायचं, बघायचं बाबा काय चाललंय. आणि प्रोव्हाइड द हेल्थ केअर अँड द हेल्थ एज्युकेशन ॲट होम. बघा, आपण प्रोव्हाइड करू शकतो हेल्थ केअर आणि हेल्थ एज्युकेशनसाठी आपण होम व्हिजिट करतोय ॲट अ होम. आणि कलेक्ट द टॅक्स. आपण काय करणार, ऑफिसर आहे कशाची, कम्युनिटी हेल्थ ऑफिसर, समुदाय आरोग्य अधिकारी. मग आपण काय करणार, कलेक्ट टॅक्स करणार आहे का. आणि कुठले पण असो, CHO असो, आपले ANM सिस्टर असो किंवा GNMचं असो म्हणजे MPW असो, ते आपण हे करणार आहे का,
MPW असो किंवा कुठली पण आपलं काय हेल्थ केअर प्रोव्हायडर HCP असो, मग आपण हे कलेक्ट टॅक्स करणार आहे का नाही. आणि कंडक्ट द सर्व्हे ओनली, फक्त आपल्याला काय करायचंय, सर्व्हे कलेक्ट म्हणजे करायचं आहे. बघा तुम्हाला काय करायचंय, उत्तर कॉमेंटमध्ये द्यायचंय. बघा जे तुमच्या डोक्यात येते ते उत्तर टाकायचंय. याची आपण एपिसोड नंबर 30 मध्ये पहिली क्वेश्चन हेच आपण सॉल्व्ह करणार आहेत. ओके चला. ते विद्यार्थी कोण THO महाराष्ट्राचा एस्पिरंट्स आहेत म्हणजे तयारी करत आहे, त्यांना काय करायचंय, बघा जे विद्यार्थी स्टडी करत आहे त्यांनी काय टाइम, बघा एक्झाम एक्सपेक्टेड आहे कधी मार्च मध्ये येऊ शकते, असं पण नाही की फिक्स मार्च मध्ये येणार, त्याचा अगोदर पण येऊ शकते आणि मार्च नंतर पण येऊ शकते. आपण सांगू शकत नाही बाबा काय की एक्झाम डेट फिक्स ह्या दिवशीच होणार आहे. बघा पुढे मागे होऊ शकतात, पण आपल्याला काय करायचंय, तयारी ठेवायचंय. असं नाही बाबा मी काय एक्झाम डेट आल्यावरच तयारी करणार, असं नाही व्हायला पाहिजे. कारण काय होतं माहितीये का, तुम्ही जे एवढी दिवस वाचलं नाही ना, तुमच्यापेक्षा दुसरे विद्यार्थी खूप विद्यार्थी आहेत, त्यांनी अभ्यास करणार आणि तुमच्यापेक्षा पुढे जाणार. तुम्ही नंतर काय त्यावेळी तुम्हाला सीट नाही भेटणार किंवा सिलेक्शन नाही होणार, त्यावेळी तुमचं काय अपसेट होणार, बाबा मी माझं जे इम्पॉर्टंट टाइम होता आणि जे मौल्यवान टाइम होतं मी ते वेस्ट केलो आणि माझं काय THO ऑफिसर नाही बनलो. असं होण्यापेक्षा तुम्हाला काय करायचंय, डेली अभ्यास करायचा आहे. बघा तुमच्यासाठी आपण काय काय आणलो हे इम्पॉर्टंट आहे. काय टार्गेट CHO सिरीज आणलेले, तुम्हाला कंटिन्यू डेली बघायचं आहे आणि शॉर्ट नोट्स काढायचं आहे. बरं का, मी अजून एकदा शकतो काय शॉर्ट नोट्स बनवायचं आहे तुम्हाला. ही टार्गेट CHO सिरीज कंटिन्यू असणार आहे डेली, ही असणार आहे डेली. सुरुवात झालेला आहे आणि एकदम चांगल्या पद्धतीने तुमचं प्रोत्साहन त्यामध्ये भेटणं म्हणजे तुमचं रिझल्ट भेटतंय. बरोबर, सगळी पोरं बघताय आणि काय अभ्यास करताय असं आपल्याला समजलंय. हे झालं डेली किती 9 वाजता तुम्हाला भेटणार आहे, 9 वाजता भेटणार आहे. आणि आपलं ब्रह्मास्त्र सिरीज कुठे, इव्हनिंग मध्ये म्हणजे सायंकाळी किती 7 PM ला अल्टरनेटिव्ह डे मध्ये आहेत. कुठले अल्टरनेटिव्ह आहे, आता आज कुठले त्रिशूल सिरीज आणि उद्या तुम्हाला भेटणार ब्रह्मास्त्र सिरीज. आणि हे कसं असणार आहे, कंटिन्यू मॉर्निंग असणार आहे. ही फक्त बघा मेन टार्गेटेड कुठली CHO सिरीज असणार आहे. आणि त्याच्यासोबत जे CHO एस्पिरंट त्यांना काय करायचंय, ही PYQ बघायचं बरं का, डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली ह्याच्यामधनं क्वेश्चन येऊ शकते. मी अशा पद्धतीने ही काय एक्सप्लेनेशन केलं, त्याच्यामधले सर्व ऑप्शन कव्हर केलेलं आहे. कुठली पण क्वेश्चन विचारू शकतात. चला मग आता तुम्हाला हे करायचं आहे. आणि बिफोर काय तुम्हाला ऍप्लिकेशन भरायच्या अगोदर तुम्हाला ही दोन्ही व्हिडिओ बघून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे, ऑल डिटेल इन द वन व्हिडिओमध्ये. हे एक बघितलं तरी बस. त्याच्यानंतर तुम्हाला कसं पद्धतीने तुम्हाला ऍप्लिकेशन करायचं, ऑनलाईन ऍप्लिकेशन ही सगळे स्टेप बाय स्टेप मी सांगितलेलं आहे. लास्ट डेट कधी आहे बाबा, लास्ट डेट आहे 4/12/2025. हे आहे लास्ट डेट. त्यापर्यंत असं नाही की मी 4 तारखेलाच करतो, असं नाही व्हायला पाहिजे बरं का. तुम्ही जेवढं एक स्टेप करा आणि फोटो वगैरे कसं पद्धतीने अपलोड करायचं वगैरे हे व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे बरं का. चाललंय ओके. चला आता काय शेवटला काय करायचं, व्हिडिओ लाईक करायचे आणि कॉमेंटमध्ये फीडबॅक द्यायचा आहे. आणि तुमचा काही क्वेरी असेल तर तुम्ही डायरेक्ट बिंदासपणे तुम्ही विचारू शकतात किंवा आपले कुठले पण ऍडमिनला तुम्ही विचारू शकतात. आणि जे विद्यार्थी आणि तुमचा मित्रमैत्रीण आहे CHO साठी तयारी करते आणि DMER DHS साठी तयारी करत असेल तर त्यांना काय करायचंय, की आपलं चॅनल तुम्हाला त्यांच्यासाठी रेफर करायचं आहे बघा. आणि हे काय सबस्क्राईब करा, त्याच्यासोबत बेल आयकॉन दाबा, शक्यतो काय तुम्हाला नोटिफिकेशन भेटणार आहे. आपण ऑलरेडी ही सगळी प्लॅटफॉर्मवरती अवेलेबल आहे, तुम्ही फायदा घेऊ शकता. ओके, मग आपण लवकरच भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये. ओके, तेपर्यंत अभ्यास करत राहा. बघा अभ्यास करतच राहायचं आहे, हीच बघा मग तुमचं हे असणार आहे, त्याच्यामध्ये तुमचं स्कोर वाढणार आहे. ओके चला, मग आपण लवकरच भेटूया नेक्स्ट एपिसोड. धन्यवाद.